ते मी आहे आणि जरी कोणी असलं तरी मी लढणार आहे आणि नक्की मला यावेळी सर्वसामान्य जनतेचा उमेदवार म्हणून मी सामोरं जाईल आणि नक्की या आमदाराला मी चितपट केल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला सर्वसामान्यांना असा प्रश्न पडलाय की अरे आम्हाला वारसा नाही म्हणून तुम्ही आम्हाला सातत्याने डावलणार का? आमचा तुम्ही विचारच करणार नाही का? आणि असं असेल तर मग आम्हाला पण याचा विचार करावा लागेल. आज वाई विधानसभेमध्ये काय चाललंय? आज इथं फक्त घराणेशाही चालू आहे. घराणेशाहीच्याच पद्धतीने राजकारणामध्ये सगळ्यांच्या भूमिका आपण बघतोय. देशामध्ये तेच चाललंय, राज्यात तेच चाललंय, परंतु या वाई विधानसभेमध्ये जर पाहिलं तर ही घराणेशाही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये फोफावली आहे की आज इथल्या आमदार जे आहेत, गेली 3 टर्म आमदार आहेत, परंतु त्या आमदारांच्याच घरामध्ये इथं साखर कारखान्याचे 2 साखर कारखान्याचे चेअरमन पद आहेत, बाजार समितीचे त्यांच्याकडे आहे, त्या गावचं सरपंच पद त्यांच्याकडे आहे. एवढंच काय तर या सातारा जिल्ह्याचा बँकेचा चेअरमन देखील त्यांचाच बंधू आहेत. आणि खरंच आणि आज तुम्ही बघताय तर कालची खासदारकी, राज्यसभेची खासदारकी देखील त्यांच्या बंधूंना देण्यात आली. म्हणजे मला तर प्रश्न पडलाय की लायक पूर्ण कार्यकर्ते आहेत की नाही या जिल्ह्यामध्ये, या मतदारसंघामध्ये कोण असं आहे की नाही की जे त्यांना दिसत नाही का ह्या घराशिवाय दुसरे कोणी कामच करू शकत नाही. अशी सर्वसामान्य सगळ्या कार्यकर्त्यांची परिस्थिती झाली आहे की अरे वूट सूट नुसतं ह्यांच्याच घरामध्ये पदं दिली जात आहेत. आता यांनाच आमदार पुन्हा लढायचंय, यांनाच मंत्रीपद पण पाहिजे. म्हणजे आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांनी राजकारणात यायचं का नाही? राज्यातील नेत्यांनी हे ठरवलं पाहिजे की आज आम्हाला सर्वसामान्यांनी राजकारणात यायचं का नाही, का फक्त आमच्या मतासाठीच तुम्ही वापर करणार आहे, फक्त आम्हाला बांधणीच करायला लावणार आहे पक्षाची, आम्ही बांधणी करायची, आम्ही संघटना वाढवायची आणि ऐन वेळी आम्हाला खो द्यायचा आणि आम्हाला तुम्ही पुन्हा त्यांचीच चाकरी करायला लावायची, त्यांचाच प्रचार करायला लावायचा, हे चालणार नाही. आणि यावेळी वाई मतदारसंघामध्ये मी बघितलं की सर्वसामान्य नागरिक हे जागृत झालेले आहेत. सर्वसामान्यांना कळून चुकलंय की अरे हे फक्त घराणेशाही चालू आहे आणि ही जर घराणेशाही थांबवायची असेल तर मग सर्व लोकांचं असं म्हणणं आहे की साहेब आम्हाला तुमच्यासारखा उमेदवार पाहिजे. तुम्ही गेली 20 वर्ष समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणात आलाय, तुम्ही एवढं निवडणुका लढलाय, परंतु तुमच्यावरती अन्याय होतोय, सातत्याने तुम्हाला डावलण्यात येते. परंतु आता ही लढाई आम्ही ताब्यात घेतलेली आहे, सर्वसामान्य जनतेने ही लढाई ताब्यात घेतली आहे. त्यामुळं कुणी पण लढून दे, कुठल्या चिन्हावर लढून दे, परंतु तुम्ही ह्या निवडणुकीमध्ये उतरा. मतपेटीमध्ये तुम्हाला दिसेल की काय नेमकी ह्या घराणेशाहीच्या विरुद्ध काय परिस्थिती आहे ती मतपेटीतून दिसेल. आणि म्हणून आज मी ठरवलंय, आज मी वाई विधानसभेमधून आज मी लढणार आहे. हा मी अर्ज देखील आज मी घेऊन आलोय. आज या अर्जाच्या सहाय्याने मी अर्ज लवकरच भरणार आहे. अर्ज भरत असताना मला अजूनही अपेक्षा आहे की जे राज्याचे नेते आहेत, ज्यांच्याकडे हा मतदारसंघ आहे, ते माझा विचार करतील. कारण आता सर्वसामान्य जनता थांबणार नाही. ही लोकांच्या आमिषाला, भूलभुलैयाला, पैशाला, त्यांच्या दांडगाईला कोणी घाबरणार नाहीये. त्यांनी किती दादागिरी करून द्या, त्यांनी किती मटणाच्या खानावळी इथं खायला घालून द्या, किती दारू पाजून द्या, परंतु ही सर्वसामान्य जनता त्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री वाटते. त्यामुळं मी उद्याच्या रिंगणामध्ये लोक असं म्हणतात साहेब तुम्ही लढायचं म्हणता आणि तुम्हाला थांबवण्यात येतं. मी दरवेळी सगळ्या राज्याच्या नेत्यांचा मी आदर ठेवलाय आणि त्यांचं ऐकून मी वेळोवेळी थांबलेलो आहे. मला चांगलं माहिती आहे, कालच्या लोकसभेला जर मी लढलो असतो तर महायुतीचा खासदार निवडून आला नसता आणि म्हणून मला त्यावेळी थांबवण्यात आलं, माझ्याशी खोटं बोलून थांबवण्यात आलं. आणि जर खोटं बोलून थांबवणार असाल तर आज जनतेला हे सगळं कळलेलं आहे, सातत्याने सर्वसामान्यांवरती अन्याय होतोय. आणि म्हणून मला खात्री आहे की मी उद्याच्या रिंगणामध्ये मी आहे आणि जरी कोणी असलं तरी मी लढणार आहे आणि नक्की मला यावेळी सर्वसामान्य जनतेचा उमेदवार म्हणून मी सामोरं जाईल आणि नक्की या आमदाराला मी चितपट केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही पवारसाहेबांची पण भेट घेतली होती महाविकास आघाडीमधून मी हे बघा, एक लक्षात घ्या, मला महायुतीतून मला लढायचं होतं. मला माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मला वाई विधानसभेची बांधणी करायला सांगितली होती, मी बांधणी केली. आज पक्ष उभा केलाय, 2 वर्षामध्ये संपूर्ण पक्ष उभा राहिलेला आहे. परंतु आज या आमच्या महायुतीमध्ये अजितदादा गट आल्यामुळं ही जागा पर्यायानं विद्यमान आमदाराला गेली. त्यामुळं आमचे साहेब, मुख्यमंत्री साहेब देखील याच्यावर काही बोलू शकत नाहीये.
परंतु त्यांना पण माहिती आहे की आमच्या शिवसैनिकांवरती अन्याय होतोय. आज आम्ही बघतो की आम्ही सातत्याने काम करताना शिवसैनिकांना कुठं विचारात घेतलं जात नाही. आत्ता कुठं आमच्या सातारा जिल्ह्यातील शिवसैनिक बोलायला लागलेत आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये जर शिवसैनिकांना विचारात नाही घेतलं तर ते नक्कीच त्यातला तशाच तसं उत्तर देतील. मला असं वाटतं की तुमचा जो प्रश्न आहे की पवार साहेबांना तुम्ही भेटलात. मी लोकसभेला पण पवार साहेबांना भेटलो होतो. आज ते महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत आणि या ठिकाणी जी फाईट होणार आहे वाई विधानसभेमध्ये ती अजितदादा गट आणि शरदचंद्रजी पवार गट. आणि म्हणून मला असं वाटतं की माझा एक रस्ता जर बंद झालाय तर दुसरा रस्ता माझ्यासाठी उघडा आहे. मी माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मी भेटलेलो आहे. मी त्यांना मागणी केलेली आहे की एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला तुम्ही संधी द्या. नक्की इतिहास घडेल आणि यावेळी इथल्या आमदाराला आम्ही 100% सर्वसामान्य जनता पाडणार आहे. आणि म्हणून तुम्ही घराणेशाहीला जर गाडायचं असेल, घराणेशाहीला जर पाडायचं असेल आणि घराणेशाहीला जर वाव द्यायचा नसेल तर सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला, मी एका वारकऱ्याचा एका कष्टकऱ्याचा मुलगा आहे आणि मी सातत्याने संघर्ष करतोय. परंतु मला पण यावेळी असं वाटतंय की यावेळी आमदार पडणार आणि त्यामुळं कदाचित पवारसाहेब देखील मला तिकीट देतील. आणि आता काय विचार करायचा आहे, आता मला जिंकण्यासाठी लढायचं आहे. त्यामुळे जर पवारसाहेब जर मला तिकीट देणार असतील तर मी नक्की त्यांचं तिकीट घेईल आणि 100% मी प्रयत्न करेल आणि त्यांची ही जागा निवडून आणेल.